नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी सहकार या विषयाचा आपण ऑनलाईन अभ्यास करतोय, ज्यामध्ये विपणन सहकारी संस्था हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता भारताचा आपण जर विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कणा असं समजलं जातं आणि सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी व मध्यस्थापासून मुक्तता करण्यासाठी सहकारी खरेदी विक्री संस्था ज्या आहे, ज्याला आपण सहकारी विपणन संस्था असं देखील म्हणतोय, तर या स्थापन झाल्या. तर या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सहकारी विपणन संस्था किंवा ज्याला आपण काय म्हणतोय तर सहकारी खरेदी विक्री संस्था असं म्हणतोय. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं तर याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. तर विपणन म्हणजे काय असेल तर उत्पादनापासून उपभोक्त्यापर्यंतची जी काही प्रक्रिया आहे तर ती सर्व प्रक्रिया जे तर ह्या विपणनामध्ये समाविष्ट होणार आहे. मग ज्यामध्ये संभाव्य ग्राहक वर्गाचा शोध घेणं असेल, ग्राहक वर्ग शोधणं असेल आणि ग्राहक वर्गाचा शोध घेऊन त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी उत्पादन जे आहे ते तयार करणं असेल, तर या सर्व बाबी ज्या आहेत तर ह्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे वस्तू तयार करण्यापासून ते प्रत्यक्षात त्या वस्तूचा वापर करण्यापर्यंतची पूर्ण जी काय प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या विपणनामध्ये येणार आहे. तर ह्या विपणनाचा अर्थ काय आहे तर विपणन ही संज्ञा अतिशय व्यापक अर्थाने वापरली जाते. विपणनामध्ये वस्तूची खरेदी विक्री आणि विविध व्यावसायिक सेवा इत्यादींचा समावेश होतो. आता विविध व्यावसायिक सेवा म्हणजे कोणकोणत्या सेवा तर त्यामध्ये असेल वाहतूक सेवा असेल, संदेशवहन सेवा असेल, साठवणूक सेवा असेल, अशा विविध प्रकारच्या ज्या काही सेवा आहेत तर या सेवांचा समावेश जो आहे हा समावेश या विपणनामध्ये होतोय. मग या संस्था उत्पादकापासून शेतमालाची खरेदी करतात व ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती कार्ये पार पाडत असतात. म्हणजे विपणनाची संकल्पना आपण जर पाहिली तर विपणनाची संकल्पना कशा आहे तर विपणनाची संकल्पना अगदी व्यापक अर्थाने आपण त्यामध्ये वापरत असतोय की यामध्ये वस्तूची खरेदी विक्री आणि विविध व्यावसायिक कामं केली जातात. म्हणजे जसं आपण खरेदी आणि विक्री ह्या संकल्पना ज्या पद्धतीने आपण पाहत असतोय त्याच पद्धतीने विपणनाची जी काही संकल्पना आहे तर ह्या विपणनाच्या संकल्पनेमध्ये अशा सर्व संकल्पनेचा एकत्रित जो काही प्रभाव आहे हा प्रभाव आपल्याला आढळून येतोय. मग ह्यामध्ये आपण जर पुढचा भाग आपण जर लक्षात जर घेतला तर व्याख्या आपल्याला बघायची आहे. अर्थ आपण काय पाहिलेला आहे तर अर्थ पाहत असताना विपणन ही संज्ञा कशा आहे तर व्यापक अर्थाने पाहिलेली की ज्यामध्ये खरेदी विक्री आणि विविध व्यावसायिक सेवा ज्या आहेत तर यांचा समावेश जो आहे हा समावेश आपण पाहिला. तर आता आपल्याला पाहायचं आहे तर ही व्याख्या आपण पाहणार आहे. दोन व्याख्या पाहिजे आहेत. तर त्यातली पहिली व्याख्या आहे मार्गारेट डिग्बी आणि शेती संघटना तज्ज्ञ जे यांनी केलेली, आणि दुसरी व्याख्या आहे ते आपल्याला पाहिजे आहे डॉक्टर B.S. माथुर यांनी केलेली. तर त्यातली पहिली व्याख्या आपण पाहूया. उत्पादक ते उपभोक्त्यापर्यंत आवश्यक असणाऱ्या शेतमालाची विपणन क्रिया सहकारी तत्वावर करणारी संस्था म्हणजे सहकारी खरेदी विक्री संस्था होय. म्हणजे पहिली व्याख्या सांगत असताना कुणी सांगितलेले तर मार्गारेट डिग्बी आणि शेती संघटना तज्ज्ञ जे आहेत तर यांनी सांगितलेली व्याख्या आहे. तर ती व्याख्या काय सांगितलेली तर उत्पादक ते उपभोक्त्यापर्यंत आवश्यक असणाऱ्या शेतमालाची विपणन क्रिया सहकारी तत्वावर करणारी संस्था म्हणजे सहकारी खरेदी विक्री संस्था होय. आणि दुसरी व्याख्या आहे डॉक्टर B.S. माथुर यांनी सांगितली, अगदी सोपी व्याख्या आहे ती. विपणन सहकारी संस्था ही शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर विपणन कार्य करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. अगदी सोपी व्याख्या आहे दुसरी. तर विपणन सहकारी संस्था ही शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर विपणन कार्य करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. तर थोडंसं शब्द लक्षात घ्या, स्थापन केलेली संस्था आहे. आणि ही स्थापन कोणासाठी केलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर विपणन कार्य करण्यासाठी ही स्थापन केलेली संस्था आहे असं सांगितलेलं आहे कुणी तर डॉक्टर B.S. माथुर यांनी सांगितलेलं आहे. तर दोन भाग आपण आता पाहिले. तर एक आपण पाहिला त्यामध्ये अर्थ आणि त्यानंतर व्याख्या, आणि तिसरा जो काही घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे सहकारी खरेदी विक्री किंवा विपणन संस्था ज्या आहेत तर विपणन संस्थेची कार्ये जे आहेत ही कार्य आपण पाहणार आहे. विपणन संस्थेची कार्ये, तर विपणन संस्थेची कार्य आपण पाहत असताना एकूण 10 कार्यांचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यातली पहिली 5 आपण जर पाहिली तर त्यामध्ये आहे शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी करणे, साठवणुकीच्या सोयी, मालाची बांधणी करणे, मालाची वाहतूक करणे आणि शेतमालाची विक्री करणे. ही पहिले 5 पॉईंट अगोदर आपण पाहू. आणि त्यानंतर त्या पुढचे जे काही 5 आहेत म्हणजे शेतमालाच्या तारणावर उचल देणे, सरकारच्या वतीने शेतमालाची खरेदी करणे, सभासदांना आवश्यक माहिती पुरवणे,
किमतीवर नियंत्रण ठेवणे आणि शेतमालाची निर्यात करणे, असे एकूण 10 जे काही घटक आहेत, या 10 घटकांचा आपल्याला अभ्यास जो आहे तो अभ्यास करायचा आहे. तर त्यातलं पहिलं आपण जर पाहिलं, पहिलं कार्य आहे, तर त्याचा पहिला घटक जो आहे तो आपण अभ्यासायचा आहे शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी करणे. पहिला जो आहे शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी करणे. ही जी काही संस्था आहे या संस्थेला आपण काय म्हणतोय, तर खरेदी विक्री संस्था असं म्हणतोय किंवा विपणन संस्था असं म्हणतोय. आणि विपणन संस्था काय करणार आहे, तर शेतमालाचे एकत्रीकरण करणार आहे. कारण प्राथमिक सहकारी विपणन संस्थेचे कार्यालय मुख्यतः कोणत्या ठिकाणी असेल, तर हे कार्यालय जे आहे हे तालुक्याच्या ठिकाणी असणार आहे. जो काय तालुका असेल तर ह्या तालुक्याच्या ठिकाणी हे असणार आहे. आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांचे सभासद जे किंवा जे शेतकरी वर्ग जो आहे हा ग्रामीण भागामध्ये विखरलेला असतो. सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल सारख्या प्रतीचा, दर्जाचा किंवा गुणधर्माचा आणि वजनाचा नसतो. प्रत्येक जो काय शेतमाल जो आहे तो एकसारखा असत नाही, एकसारख्या प्रतीचा असत नाही, एकसारख्या वजनाचा किंवा गुणधर्माचा असत नाही. म्हणून शेतमालाचं एकत्रित करून त्या मालाची प्रतवारी केल्यास चांगली किंमत त्यामध्ये प्राप्त होते. म्हणजे पहिला घटक आपण जर पाहिला तर तो काय आहे, तर शेतमालाचे एकत्रीकरण जे आहे, अगदी आपण ह्या ज्या विपणन संस्था आपण जर पाहिल्या तर विपणन संस्थेचे जे काही ठिकाण आहे ती ठिकाण कुठं असेल, तालुक्याचं ठिकाण असेल. आणि त्या तालुक्याच्या ठिकाणामध्ये ही संस्था असेल आणि यांचे जे काही सभासद शेतकरी असतील हे ग्रामीण भागामध्ये विखुरलेले असणार आहेत. आणि त्या ग्रामीण भागामध्ये असणारे जे काही सर्व शेतकरी जे आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांचा जो काही माल आहे हा माल एकसारखा असणार नाही, तर त्यामध्ये दर्जामध्ये फरक असेल, गुणधर्मामध्ये फरक असेल. तर अशावेळी या मालाचं एकत्रीकरण करून तर त्याची प्रतवारी करणं आवश्यक असतं की ज्यामुळे चांगली किंमत प्राप्त होते. दुसरा आहे साठवणुकीच्या सोयी. आता शेतमालाच्या बाबतीमध्ये आपण जर ही विपणन संस्था आपण जर पाहिली तर विपणनामध्ये विविध स्वरूपाच्या व्यावसायिक सेवा ज्या आहेत तर ह्या व्यावसायिक सेवा त्यामध्ये पार पाडल्या जातात. आणि ह्या व्यावसायिक सेवा पार पाडत असताना त्यातली एक महत्त्वाची सेवा जी आहे ती आहे साठवणुकीची सेवा. शेतकऱ्यांना मालाचं उत्पादन केल्यानंतर त्या मालाचं नुकसान होऊ नये, त्या मालाची नासाडी होऊ नये, या उद्देशानं तो माल व्यवस्थित स्वरूपामध्ये राहावा. उन्हापासून असेल, पावसापासून असेल किंवा धुळीपासून संरक्षण जे हे संरक्षण मिळावं यासाठी अल्प दरामध्ये साठवणुकीची जी काही सुविधा आहे ही सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर तिसरा आहे मालाची बांधणी करणे. शेतमालाची बाजारपेठेपर्यंत किंवा गोदामात वाहतूक करण्यासाठी नीट हाताळणी करता येणं आवश्यक आहे. माल साठवणं सोपं जावं यासाठी मालाच्या स्वरूपाप्रमाणे त्याची बांधणी करणं आवश्यक आहे. म्हणजे मालाची जी काही साठवणूक असेल किंवा जो काही शेतमाल जो आहे हा बाजारपेठेपर्यंत जर पोहोचवायचा असेल किंवा गोदामापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर त्याचं पॅकिंग जे आहे किंवा बांधणी जी आहे ती योग्य करणं आवश्यक आहे. जर नाशवंत स्वरूपाचा जर माल असेल तर त्याचं पॅकिंग व्यवस्थित करणं आवश्यक आहे. किंवा धान्य असेल तर त्याची व्यवस्थित स्वरूपामध्ये बांधणी करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपण त्या ठिकाणापर्यंत योग्य प्रकारे तो जो माल आहे तो माल आपण नेऊ शकतोय. आणि ही जी काही पूर्ण जी व्यवस्था करायची आहे ही व्यवस्था करत असताना कमी खर्चामध्ये करणं आवश्यक आहे. मग ही देखील एक महत्त्वाचं कार्य जे ही विपणन सहकारी संस्था जे ही संस्था त्यामध्ये करणार आहे. त्यानंतर चौथा आहे मालाची वाहतूक करणे. आपण व्यावसायिक सेवेमध्ये आपण जर विचार जर केला तर साठवणूक सेवा ही देखील व्यावसायिक सेवा आहे, वाहतूक सेवा ही देखील व्यावसायिक सेवा आहे, संदेशवहन सेवा देखील आहे. तर त्यामध्ये शेतमालाची वाहतूक वेळोवेळी करावी लागते. शेतकऱ्याकडील शेतमाल गोदामात आणणं असेल, त्याचं वर्गीकरण केलेला माल गोदामातून नेणं असेल किंवा मागणीनुसार मालाची वाहतूक करून त्याचा पुरवठा केला तरच शेतीमालाला चांगली किंमत प्राप्त होते. म्हणजे यामध्ये वाहतूक जो आहे हा घटक खूप महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा यासाठी कारण मालाचं जे काही उत्पादन जे आहे हे शेतामध्ये होणार आहे आणि शेतातला जो काय माल आहे हा गोदामामध्ये आणणं असेल तर त्यासाठी वाहतूक करावी लागेल. गोदामातील माल जो आहे हा बाजारपेठेपर्यंत जर नेणं असेल तर त्याची वाहतूक करावी लागेल. आणि बाजारपेठेपर्यंत जो काय माल आहे हा प्रत्यक्षात ग्राहकापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर ती देखील वाहतूक त्यामध्ये करावी लागते. तरच चांगली किंमत जे ही चांगली किंमत प्राप्त होते. मालाची मागणी ज्यावेळी होणार आहे त्यावेळी आपण लगेच जर पुरवठा जर केला असेल तर किंमत जी आहे ती योग्य प्रमाणे त्यामध्ये मिळू शकते. मग त्यासाठी वाहतुकीची व्यवस्था जी आहे ही विपणन सहकारी संस्था करणार आहे. त्यानंतर पाचवा आहे शेतमालाची विक्री करणे. सहकारी खरेदी विक्री संस्थेचे सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रमुख कार्य आपण जर बघितलं तर ते काय आहे, तर शेतमालाची विक्री करणे. या संस्था सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल वाजवी दराने विकतात. सहकारी संस्था अभावी शेतकऱ्यांचा शेतमाल विकताना त्यांची फसवणूक केली जाते. खोटी वजनमापे, कमी किंमत, मध्यस्थी इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी पिळवणूक होते.
आणि काही संस्था मालाची विक्री ग्राहक भांडारी स्थापन करू शकतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर सहकारी संस्था जर नसतील, सहकारी संस्था व्यतिरिक्त आपण जर विचार जर केला, अनेक स्वरूपाचे मध्यस्थ असतात, दलाल असतात, ती शेतकऱ्यांची फसवणूक त्यामध्ये करत असतात, ज्यामध्ये खोटी वजनमाप असतील, कमी किंमत असेल किंवा मध्यस्थांचं जे काही कमिशन असेल. तर या सर्वापासून मुक्तता मिळण्यासाठी या विपणन सहकारी संस्था शेतमालाची विक्री करतात आणि त्यासाठी काही विविध स्वरूपाचे सहकारी ग्राहक भांडारं जे आहेत ती देखील यामध्ये स्थापन केली जातात. बघा, पहिले 5 पॉईंट आता आपण पाहिलेले आहेत. पहिला आहे शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी, दुसरा आहे साठवणुकीच्या सोयी, तिसरा आहे मालाची बांधणी करणे, चौथं मालाची वाहतूक करणे आणि 5वा आहे शेतमालाची विक्री करणे. त्यानंतर त्या पुढचा घटक पाहायचा आहे. 6वा आहे शेतमालाच्या तारणावर उचल देणे. शेतमालाच्या तारणावर उचल देणे. ज्या सहकारी खरेदी विक्री संस्थांना आपल्या शेतमालाची विक्री करणे तात्काळ शक्य असत नाही, म्हणजे उत्पादित केलेला जो काय माल आहे या मालाची विक्री करणं शक्य नाही, तर शेतकऱ्याच्या आर्थिक गरज भासल्यास सहकारी खरेदी विक्री संस्था या जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतमालाच्या तारणावर किमान 60 ते 70% रक्कम उचल देतात आणि या उचलीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गरज पूर्ण होते आणि अशा वेळेस शेतमालास योग्य किंमत मिळेपर्यंत शेतकरी वाट पाहू शकतात. म्हणजे आपण जर विचार जर केला तर ह्या सहकारी खरेदी विक्री संस्था असेल किंवा विपणन संस्था जे आहेत, ही विपणन संस्था शेतकऱ्याकडून माल घेतल्यानंतर, मालाचं एकत्रीकरण केल्यानंतर किंवा बांधणी केल्यानंतर या लगेच तात्काळ त्या मालाची विक्री करणं शक्य असत नाही किंवा ती विक्री होत नाही. मग अशा वेळी जर जो काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला जर पैशाची जर गरज जर भासली असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत तारणावर 60 ते 70% जे आहेत हे त्यामध्ये कर्ज जे ते कर्ज ते उपलब्ध करून देऊ शकतात, की जेणेकरून जी शेतकरी जो आहे तर त्या शेतकऱ्याची आर्थिक गरज जे ही आर्थिक गरज पूर्ण होते आणि नंतर शेतकरी जो आहे तो योग्य किंमत मिळेपर्यंत वाट पाहू शकतो. त्यानंतर त्या पुढचा आहे 7वा, तर तो आहे सरकारच्या वतीने शेतमालाची खरेदी करणे किंवा सरकारच्या वतीने शेतमालाची खरेदी. शेतमालाची किंमत आधारभूत जी काही आधारभूत किंमत जी आहे, किमान आधारभूत किंमत आपण ज्याला म्हणतोय, तर ते त्यामध्ये शासन ठरवत असतं. जेव्हा बाजारपेठेतील किंमत आधारभूत किंमतीपेक्षा कमी होते तेव्हा सरकार सभासद शेतकऱ्याकडून माल खरेदी करते. मग अशी खरेदी सरकारच्या वतीने सहकारी खरेदी विक्री संस्था करीत असतात. उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर महाराष्ट्रातील एकाधिकार कापूस खरेदी, नाफेडमार्फत कांदा खरेदी यासारख्या तालुका स्तरावरील प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था मदत करत असतात. म्हणजे सरकारच्या वतीनं शेतमालाची खरेदीचा आपण ज्यावेळी विचार जर केलं तर शेतमालाची किमान आधारभूत किंमत जी ती शासन ठरवत असतं. म्हणजे शेतमाल जो आहे, अगदी धान्य असेल किंवा इतर ज्या काही वस्तू असतील, तर त्या उत्पादन जे आहे तर त्या उत्पादनाची आधारभूत किंमत जी ती शासन ठरवणार आहे. आणि जी आधारभूत किंमत जे ही आधारभूत किंमत जर बाजारपेठेची काही किंमत आहे ती किमतीपेक्षा जर म्हणजे बाजारपेठेची काही किंमत आहे ही किंमत जर कमी जर असेल तर अशा वेळी सरकार सभासद शेतकऱ्याकडून माल खरेदी करतं आणि अशा वेळी सरकारच्या वतीनं ह्या ज्या सहकारी खरेदी विक्री संस्था जे आहेत ह्या संस्था हे कार्य करत असतात. महाराष्ट्राचा विचार जर केला तर एकाधिकार कापूस खरेदी असेल, नाफेडमार्फत कांदा खरेदी असेल, यासाठी तालुका स्तरावरील प्राथमिक खरेदी विक्री संस्था जे आहेत ह्या यामध्ये मदत करत असतात. त्यानंतर त्या पुढचा आहे 8वा, सभासदांना आवश्यक माहिती पुरवणे. जे काही सभासद असतील, सभासद म्हणजे कोण असतील तर सभासद म्हणजे आहेत हे शेतकरी. तर त्या शेतकऱ्यांना माहिती पुरवायची. तर कोणती माहिती पुरवायची आहे, तर ती माहिती पुरवत असताना उत्पादन जे का तंत्र आहे तर त्या उत्पादन तंत्राविषयी माहिती पुरवायची आहे. उत्पादन तंत्र जे त्या उत्पादन तंत्राविषयी माहिती पुरवणं असेल, बाजारपेठेविषयी माहिती देणं असेल, तर त्याचबरोबर मार्गदर्शन जे हे मार्गदर्शन करणं असेल, तर अशा विविध स्वरूपाची माहिती जे ही माहिती त्यामध्ये पुरवायची आहे. मालाच्या किमती असतील, बाजारपेठेतील घडामोडी, मालाची मागणी किती आहे, पुरवठा निर्यात या संदर्भातील माहिती जे ही सविस्तरपणे शेतकऱ्यांना देणं त्यामध्ये आवश्यक आहे. जे सभासद शेतकरी आहेत तर त्या सभासद शेतकऱ्यांना कोणकोणती माहिती द्यायची आहे, तर उत्पादनाच्या तंत्राविषयी माहिती द्यायची, बाजारपेठेविषयी माहिती द्यायची, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. मालाच्या किमती असतील, आवक असेल, नवीन बदल असेल, बाजारपेठेतील घडामोडी, मालाची मागणी, पुरवठा निर्यात या संदर्भामध्ये आवश्यक अशी सर्व माहिती जे ही सविस्तरपणे त्यामध्ये द्यायची आहे. त्यानंतर त्या पुढचा आहे 9वा, किमतीवर नियंत्रण ठेवणे. या सहकारी खरेदी विक्री संस्था जे आहेत ह्या काय काम करत असतात हे अगोदर देखील आपण पाहिलं.
म्हणजे काय करणार आहेत, तर त्या शेतमालाचं एकत्रीकरण करणार आहेत, त्याची प्रतवारी करणार आहेत, ते साठवणूक करणार आहेत किंवा त्यावर प्रक्रिया देखील करू शकतात. आणि ही जी काही पूर्ण प्रक्रिया आहे, तर ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मध्यस्थ जो आहे किंवा दलाल जो आहे, जो कमिशन एजंट आपण ज्याला म्हणतोय, तर त्या कमिशन एजंटला वाव असत नाही. म्हणजे उत्पादित केलेला जो काय माल आहे हा शेतकऱ्यापासून डायरेक्ट ग्राहकापर्यंत जाणार आहे. तर त्यामुळं किमतीवर योग्य प्रमाणे नियंत्रण जे हे नियंत्रण ठेवलं जातं. किमतीत चढ उतार होत नाही आणि बाजारपेठेतील किमतीवर आपोआप त्यामध्ये नियंत्रण राहतं. लक्षात घ्या, हे कशामुळे शक्य आहे किमतीवर नियंत्रण? कारण किमतीवर नियंत्रण ठेवत असताना मध्यस्थ जो आहे हा मध्यस्थ यामध्ये असणार नाही आणि मध्यस्थ नसल्यामुळं योग्य प्रकारे किमतीवर नियंत्रण ठेवणं हे सहजपणे शक्य होतं. आणि शेवटचा घटक आहे 10वा, शेतमालाची निर्यात करणे. सहकारी खरेदी विक्री संस्था शेतमालाच्या निर्यातीचे कार्य करतात. सभासद शेतकरी निर्यातक्षम योग्य शेतमालाचे उत्पादन केल्यास त्याच्या मालाची बांधणी करणं, मुद्रीकरण, चिन्हांकन, बिले तयार करणे इत्यादी सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजे सहकारी खरेदी विक्री संस्था ज्या आहेत ह्या काय करत असतात, तर शेतमालाच्या निर्यातीचं देखील महत्त्वाचं काम करतात. सभासद शेतकऱ्यांनी निर्यातक्षम म्हणजे चांगल्या प्रतीचा जो काय माल आहे त्या मालाचं उत्पादन जर केलं असेल तर त्याची बांधणी करणं असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्याची बांधणी करणं असेल, त्याचं प्रमाणीकरण तर ऑलरेडी ते महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे, त्याचं मुद्रणीकरण असेल, त्यावर चिन्हांकन करणं असेल, बिलं तयार करणं असेल, तर या विविध स्वरूपाच्या ज्या सुविधा आहेत किंवा सेवा जे आहेत ह्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्राथमिक सहकारी विपणन संस्था जे आहेत, प्राथमिक सहकारी विपणन संस्था, राज्य सहकारी विपणन संघ या संस्था राष्ट्रीय सहकारी विपणन संघ नाफेड यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खरेदी विक्रीचं जे काही काम आहे हे काम त्यामध्ये करत असतात किंवा हे कार्य जे आहे ते कार्य करत असतात. तर अशा प्रकारे आपण आज सहकारी खरेदी विक्री संस्था किंवा विपणन संस्था ज्या आहेत तर विपणन संस्थेची कार्य पाहिलेत. ह्यामध्ये एकूण 10 कार्य जे आहेत ही 10 कार्य महत्त्वाचे आहेत. हे सर्व कार्य जे आहेत हे परीक्षेसाठी देखील महत्त्वाचे आहेत. आता हा जो काय टॉपिक आहे तर या टॉपिकमधला सहकारी खरेदी विक्री संस्थाची संघटन रचना जे आहे हे 2021-22साठी हा जो काय घटक आहे हा घटक वगळण्यात आलेला आहे. तर हे प्रकरण आपण जर पाहिलं तर या प्रकरणातला हाच जो काही पॉईंट जो आहे सहकारी खरेदी विक्री संस्था किंवा विपणन संस्था ज्या आहेत तर विपणन संस्थेची कार्य जे आहेत ही महत्त्वाची आहेत. ओके, यानंतरचा जो काय भाग आहे तो आपण पुढचा जो काय तास आहे तर त्या पुढच्या तासाला आपण पाहणार आहे. ओके, थँक्यू.